जात पर न पात पर, न जात पर न पात पर, विलासराव देशमुख साहब की बात पर, न जात पर न पात पर, विलासराव देशमुख साहब की बात पर, बटन दबाना हाथ पर. आल्यानंतर मला आपल्याला पाहिल्यानंतर मनापासूनचा आनंद होतोय. या निवडणुकीकडे तुम्ही अतिशय गांभीर्याने पाहताय याची जाणीव मला होते. भर उन्हात तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात याबद्दल सर्वप्रथम मी आपल्यापैकी प्रत्येकाचे, जळकोट शहराच्या कानाकोपऱ्यातून आणि जळकोट तालुक्यातल्या प्रत्येक गावातून इथं उपस्थित असलेल्या जळकोटच्या 72 मतदाराला मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो. हा दुर्गम भाग आहे. लातूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा तालुका आहे. या तालुक्यावर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी भरपूर प्रेम केलं. तसंच उदगीर तालुक्यावर, किंबहुना लातूर तालुक्यानंतर कुठल्या तालुक्यावर जर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी प्रेम केलं असेल तर तो उदगीर तालुका आहे आणि जळकोट तालुका आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्यापुढे सांगावंसं वाटतं. विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवी काळे यांचं गाव चिकुर्डा आहे, लातूर तालुक्यातलं. ते सोडून ते आता उदगीर आणि जळकोट तालुक्याचेच रहिवासी झालेत की काय, असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडावा. असा महाविकास आघाडीचा प्रचार ते निरीक्षक म्हणून या ठिकाणी करतायत. जळकोट नगर पंचायतीच्या निवडणुका होत्या, रवी काळे निरीक्षक होते. जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत्या, रवी काळे निरीक्षक होते. रवी काळे यांना आम्ही इथं का पाठवलं? कारण विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय आई आहेत श्रीमती वैशाली विलासराव देशमुख, त्या चेअरमन आहेत आणि रवी काळे हे व्हाईस चेअरमन आहेत. आज तुमच्या उसाचा प्रश्न उदगीर असेल, जळकोट असेल, काँग्रेस पक्षाने सोडवला. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी उदगीर आणि जळकोट तालुक्यातला माझा ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि म्हणून प्रियदर्शनी शेतकरी सहकारी साखर कारखाना जो कर्जात बुडाला होता, जो लिक्विडेशन मध्ये निघाला होता, फक्त या सामान्य शेतकऱ्यासाठी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला आदेश दिले की काहीही करा, पण प्रियदर्शनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याला आधार द्या. बँकेनं जेव्हा त्याचा लिलाव काढला तेव्हा लातूरहून येऊन उदगीरचा हा शेतकऱ्याच्या हक्काचा कारखाना मांजरा परिवारामध्ये समाविष्ट केला आणि आज मांजरा परिवाराच्या धर्तीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाच्या पिकापोटी मराठवाड्यात आणि विदर्भात सर्वाधिक भाव देण्याची किमया विलास सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी करून दाखवली. हे मला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. शेतकऱ्याला दुसरं असतं काय? आज ऊसाशिवाय दुसऱ्या कुठल्याही पिकाला भाव नाही आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. भारतीय जनता पक्षानं 10 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुपटीनं वाढवू. वाढलं का? शेतीमालाला हमी भाव देऊ, दिला का? शेतकऱ्यांना पीक विमा
मिळवून देऊ, मिळाला का? सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या देऊ, दिल्या का? महागाई कमी करू, कमी केली का? हेच मुद्दे आहेत या निवडणुकीमध्ये चर्चेला. काँग्रेसनं करून दाखवलं. कोट्यावधी रुपये आज या भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापोटी वितरित केलेले आहेत. वाहनवाले असतील, ऊस तोड मजूर असतील, वाहतूक ठेकेदार असतील, सुशिक्षित बेकार असतील, यांना देखील आधार देण्याचं काम या कारखान्याच्या निमित्तानं झालं. आणि हा सगळा पैसा या तालुक्यांमध्ये खेळतोय. हा पैसा काही लातूरला जात नाही, हा इथंच खेळतोय हा पैसा. आणि एवढंच नव्हे, पीक कर्ज म्हणून 0% व्याज दरानं 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक, आपले चेअरमन धीरज देशमुख यांच्या पुढाकारानं आणि मारुती पांडे हे या भागातनं संचालक आहेत बँकेवर, हे सारं तुमच्यासाठी अगदी तुमच्या दारापर्यंत या योजना आणण्याचं काम कोण करतंय? काँग्रेस, महाविकास आघाडी. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मारुती पांडे, तुम्ही आणि तुमचे सारे सहकारी, हा दुर्गम भाग आहे. जिल्हा बँक तुम्ही सामान्य माणसाच्या दारापर्यंत घेऊन जा. त्यांनी नाही यायचं तुमच्याकडं. तुम्ही जळकोट तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जा, शेतकऱ्याच्या दारामध्ये जा आणि काय तुमची योजना आहे ती शेतकऱ्याला तुम्ही द्या आणि ती योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. असं काम जर तुम्ही केलं तरच पुन्हा तुम्हाला तिकीट आहे. आम्ही इथं येतो म्हणजे काय नुसतं मतदारांशी बोलायला नव्हे, आम्ही इथं येतो म्हणजे कार्यकर्ता काय करतोय हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न हा आमचा असतो. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. 70 कोटीचं कर्ज तुम्ही वितरित केलेलं आहे. आणि जिल्हा बँक, मी तुम्हाला खास करून महिलांना सांगू इच्छितो की आपली जी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, जी 0% व्याज दरानं 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देते. जे कर्ज आपल्याला गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी मिळतं तो शेकडा किती रुपये? शेकडा 3 रुपये महिन्याला, म्हणजे 36% वर्षाला, 36%. आणि म्हणून त्याची वेळच येऊ नये. आपली बँक आहे, 0% व्याज दरानं 5 लाख रुपये तुम्हाला कर्ज उपलब्ध आहे. आणि शेतकऱ्यालाच नाही, बचत गटांना कर्ज आहे. मुलीचं लग्न असेल त्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज आहे. मुलीला उच्च शिक्षणासाठी कुठं लातूर, पुण्या, मुंबईला जायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा कर्ज आहे. आणि म्हणून आपल्या हक्काची बँक ही फक्त नुसतं शेतीसाठी कर्ज देते असं नाही, तर ह्या शेतकऱ्याला ज्या आवश्यक गरजा आहेत त्या गरजा ओळखून देखील कर्ज पुरवठा या ठिकाणी करण्याचं काम या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं होत आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. शेतकरी आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे. शेतकरी प्रगत झाला पाहिजे. सिंचनाची व्यवस्था, साठवण तलाव असतील, पाझर तलाव असतील, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असतील, लातूर पद्धतीचे बराज असतील, आपल्या नदीवर बराज बांधण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या संकल्पनेतून झालं. आता कुणी काही म्हणत असेल, 2019 साली इथंच झाली होती सभा. आमचे स्नेही संजय बनसोडे सोडून गेले आम्हाला. दुःख आहे मला त्याचं, वाईट वाटतं. आनंदी असा आहे की बसवराज पाटील
का सोडून गेले? शरद पवारांनी राज्यमंत्री केलं होतं पहिल्यांदा निवडून आल्यावर. पण कॅबिनेट मंत्री व्हायचं असेल म्हणून मग अजित पवारांकडे गेले. विचारलं का तुम्हाला जायच्या अगोदर? घेतली का अशी सभा? केली का कार्यकर्त्याशी चर्चा, मतदारांची हितगुज? जळकोटमध्ये, उदगीरमध्ये त्यांचा आमचा काही वैयक्तिक विरोध नाही, वैचारिक लढाई आहे. एवढ्या लवकर एखादा विचार सोडावा? आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्याबद्दल ते नेहमीच आदरानं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या जडणघडणेमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सिंहाचा वाटा, आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा, आदरणीय शरद पवार साहेबांचा सिंहाचा वाटा, आदरणीय जयंत पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा. बरं, मला बसवराज पाटीलजी आश्चर्य याचं वाटतं, अजित पवार आले नाहीत त्यांच्या प्रचाराला. अजित पवार नाही आले, शरद पवार आले, जयंत पाटील आले. मी तर होतोच, पण आम्ही सगळे त्यांचा प्रचार करायला आघाडीवर होतो. पण आज ते आम्हाला सोडून गेले याचं आम्हाला खरंच खूप दुःख आहे. आणि माझी आशा आहे की विधानसभा जशा जवळ येतील तर ते पुन्हा महाविकास आघाडीमध्ये यावेत आणि ते येतील. अशी अशी प्रार्थना करूया. आपल्या नदीवर बराज आम्हीच बैठका घेतला. महाविकास आघाडीचं सरकार असताना, मी पालकमंत्री असताना, जयंत पाटील इथं आले असताना. जयंत पाटील सिंचन मंत्री होते आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ती कामं मंजूर करण्यासाठी. आणि म्हणून मला असं वाटतं की हे देखील आपण विसरून चालणार नाही. या देशाच्या भवितव्य घडवणाऱ्या निवडणुका आहेत आणि आज केंद्र सरकारच्या विरोधामध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये आक्रोश आहे. जांबला काय झालं आपण ऐकलं. गावामध्ये आता प्रवेश नाही. मनोज जरांगे पाटलांना ज्यांनी फसवलं अशा सत्ताधाऱ्यांना मतदार आता धडा शिकवणार आहे. समाजामध्ये ज्यांनी अंतर निर्माण केलं, एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलं, हे कधीच या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी घडलं नाही. घडलं असं यापूर्वी आदरणीय विलासराव देशमुख साहेब असताना, आदरणीय वसंतदादा पाटील साहेब असताना, आदरणीय वसंतराव नाईक साहेब असताना, आदरणीय शरद पवार साहेब असताना, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब असताना असं घडलं नाही. आजच का घडतंय? का घडतंय? राजकारण. आरक्षणाचा बाजार मांडला. हे देखील आपण काळजीपूर्वक, गांभीर्यपूर्वक याचा विचार केला पाहिजे. जो बंधुभाव आहे समाजामधला तो संपत चाललेला आहे. बसवराज पाटीलजी, एक काळ होता शाळेमध्ये कोणकोणत्या धर्माचा आणि कोणकोणत्या जातीचा हे कोणाला ज्ञानीमानी सुद्धा नव्हतं. पण आज शाळेमध्ये सुद्धा अगदी लहान मुलं दुर्दैवाने ही चर्चा करतायत की मी ह्या जातीचा आणि तू त्या जातीचा, मी ह्या धर्माचा आणि तू त्या धर्माचा. आवश्यकता आहे याची? आव्हानं काय आपल्या पुढे कमी आहेत? चीनचं आव्हान आहे, पाकिस्तानचं आव्हान आहे. त्याच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे का आपण आसाममध्येच लढाया सुरू करायच्या? याचा देखील आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि आज राहुल गांधी यांनी काँग्रेस गॅरंटी कार्ड आपल्याकडे पाठवलेलं आहे. त्यांची सही आहे. राहुल गांधी यांची सही आहे.
सही करून राहुल गांधी यांनी काँग्रेस गॅरंटी कार्ड पाठवलंय. 25 गॅरंटीज आहे त्याच्यामध्ये. युवक न्याय गॅरंटी, महिला न्याय गॅरंटी, शेतकरी न्याय गॅरंटी, श्रमिक न्याय गॅरंटी, भागीदारी न्याय गॅरंटी आणि इतर 20 अशा 25 गॅरंटीज. काय अर्थ याचा? याचा अर्थ असा आहे की इंडिया आघाडीचं सरकार भारतामध्ये तुम्ही निवडून दिल्यानंतर डॉक्टर शिवाजी काळगे यांना मतदान केल्यानंतर आणि ते उद्या भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये गेल्यानंतर भारत सरकारची जेव्हा इंडिया आघाडीची पहिली मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे 25 निर्णय, 25 गॅरंटीज ज्या आहेत त्याचे निर्णय पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहेत आणि भारत देशामध्ये काँग्रेसच्या या गॅरंटीज लागू होणार आहेत. आणि म्हणून हे काही आश्वासन नाही, हे वचन आहे. कर्नाटकामध्ये काँग्रेस गॅरंटी लागू झाल्या, तेलंगणामध्ये काँग्रेस गॅरंटी लागू झाल्या आणि तशाच आपल्या भारत देशामध्ये या काँग्रेस गॅरंटीज लागू होतील हे सांगण्यासाठी मी आपल्या पुढे या ठिकाणी आलेलो आहे. या गॅरंटीज आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्याची चर्चा तुम्ही करताय. काय त्या 5 गॅरंटीज? प्रत्येक सुशिक्षित बेकाराची पदवी प्राप्त झाल्यानंतर पहिली नोकरी पक्की. नोकरी लागेल कारखान्यामध्ये किंवा कंपनीमध्ये, पण पहिल्या वर्षाचं विद्यावेतन भारत सरकार भरेल, ही गॅरंटी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला महिन्याला 8,500 रुपये त्या महिलेच्या बँकेच्या खात्यावर जमा होणार आणि वर्षाला 1,00,000 रुपये त्या महिलेच्या बँकेच्या खात्यावर जमा होणार. ही गॅरंटी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. शेतमजुरासाठी किंवा मजुरासाठी 250, 350, 250, 200 रुपये मजुरी मिळते आता आपल्याला प्रति दिवस. तर ती दर दिवशी 400 रुपये किमान मजुरीची गॅरंटी ही काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. समानतेसाठी जनगणना, कायद्यानं हमी भाव द्यायचा. सोयाबीनचे काय भाव आहेत? 4,000. परवडतात का? शेतकऱ्याच्या घरातच सोयाबीन पडून आहे. भाजप याच्यावर काही बोलायला तयार नाही. प्रधानमंत्री येतात, सोयाबीनच्या भावाबद्दल बोलत नाहीत. गृहमंत्री येतात, सोयाबीनच्या भावावर बोलत नाहीत. भाजपचे उमेदवार येतात, सोयाबीनच्या भावावर बोलत नाहीत. कापसाच्या भावावर बोलत नाहीत. आणि म्हणून शेतकऱ्याला, शेतीमालाला हमी भाव देण्याचा कायदा आता या भारत सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्याचा निर्णय हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आणि शेतकऱ्यासाठी, शेतकरी कधीही पुन्हा कर्जात बुडू नये यासाठी एक आयोग स्थापन करायचा. काय आयोग करणार आहे? एकदा शेतीमालाला भाव मिळाल्यानंतर शेतकरी अडचणीत येणार नाही, आत्महत्या करणार नाही, कर्जात बुडणार नाही. आणि दुर्दैवानं एखादा शेतकरी त्याच्या डोक्यावर कर्ज वाढवायच्या मदतीनं त्याला तातडीनं मदत करणं, म्हणजे त्याला सलाईन लावायची आवश्यकता येऊ नये शेतकऱ्याला. त्याला बूस्टर अगोदरच देणे, तो पूर्ण अशक्त होण्या अगोदर. आणि या आयोगाच्या माध्यमातून त्याला मदत करणं, असा कायमस्वरूपी एक आयोग नेमण्याचा निर्णय हा, जेणेकरून शेतकरी पुन्हा कधीही कर्जबाजारी होणार नाही, कधीही अडचणीत येणार नाही. मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि म्हणून आपण याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आपल्या भागामध्ये रेल्वेचा प्रश्न आहे. मागे जे खासदार निवडून गेले ते इथं आलेच नाहीत, तर तुमचे प्रश्न काय दिल्लीत मांडणार आहेत? जळकोट तालुक्याला आले नाहीत, देवणी तालुक्याला आले नाहीत, शिरूर तालुक्याला आले नाहीत, निलंगा तालुक्याला आले नाहीत, लातूर तालुक्याला आलेच नाहीत 5 वर्ष. पाठीशी आपण राहायचं काय कारण आहे? आणि हा जो तुमचा रेल्वेचा प्रश्न आहे,
भारत सरकारकडे आणि भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपले लाडके उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे मांडतील आणि लातूर रोड ते बोधन आवश्यक आहे त्याच्या मंजुरीसाठी ते प्रयत्नशील राहतील हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आपल्या भागामध्ये सिंचनाच्या व्यवस्थेसाठी अधिक आपल्याला निधीची आवश्यकता आहे आणि म्हणून केंद्र सरकारकडनं सुद्धा या दुर्गम भागामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे येणाऱ्या काळामध्ये करतील याबाबत निश्चित मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो. आणि वीज खात्याच्या ज्या आपल्या अडचणी आहेत, वीज खात्याने आता विजेचे दर वाढवले हो आता 15 दिवसापूर्वी, म्हणजे आधीच शेतकरी भरडला आहे आणि पुढे त्याच्यावर हे वीज डोक्यावर येऊन ठेपलेलं आहे. आणि म्हणून जे असंवेदनशील सरकार आहे महायुतीचं, याला देखील आपल्याला या ठिकाणी धडा शिकवावा लागेल हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. खरं म्हणजे या तालुक्यामध्ये 2021, 22, 23 पीक विम्याचे पैसेच मिळाले नाहीत असं माझे सहकारी सांगतात. आश्वासनं दिली सरकारनं पण पीक अजून आलेले नाहीत. आणि म्हणून अशा सरकारला महायुतीच्या आपण पाठिंबा देणार आहोत का, हा मुद्दा आहे. आणि म्हणून आज मी आपल्याकडे आलोय, तुम्ही या निवडणुकीमध्ये काय करणार आहात हे समजून घेण्यासाठी. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपण निवडून देणार आहात का नाही. आभारी आहे मी आपला. डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सांगितलं की महिन्याला आपल्या तालुक्यामध्ये जनता दरबार ते घेणार आहेत आणि त्या जनता दरबारामध्ये सामान्य माणसा येऊन थेट खासदाराची भेट, थेट भेट असं आपल्याला खासदाराला भेटता येईल. आणि हा आम्ही तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला खात्री देतो. आणि ते डॉक्टर आहेत, कंत्राटदार नाहीत. कंत्राटदारामध्ये आणि डॉक्टरामध्ये फार अंतर आहे. आता हे कुमारस्वामी क्लिनिक इथं आहे जळकोटमध्ये, काय लिहिलंय खाली, 24 तास सेवा उपलब्ध. पाहिलं का, वाचलं का ते, 24 तास सेवा उपलब्ध. डॉक्टर आहेत की नाही ते, हे आहेत की नाही डॉक्टर. आणि इथंही तास सेवा उपलब्ध असे आमचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे ते नगरसेवक आहेत. आणि म्हणून अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. व्यासपीठावरचे आमचे सारेच नेते यांचं बनावं तेवढं, हे सगळेच कामाला लागलेले आहेत. आणि मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की ही देशाची निवडणूक आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढाई आहे. आणि म्हणून आपण आपली मूळ नसतं. काय आपलं मूळ आहे, इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, हे आपलं मूळ आहे. हे आपण विसरायचं नाही. आव्हानं खूप येतील पण ती पेलत मार्ग काढत. आणि जळकोटकडनं आम्हाला अपेक्षा आहेत की आता उदगीरच्या तुलनेमध्ये जळकोट डॉक्टर शिवाजी काळगे यांना किती मताधिक्य देणार आहे. थँक्यू. आपल्या भागाच्या भवितव्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आणि सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. आमचे बाबूराव जाधव, आपल्याला पुन्हा आपलं आहेच ना बसवराजजी,
पहिलं डॉक्टरचं, पुन्हा आमचं आणि पुन्हा यांचं. त्यामुळं ही जरी आता फायनल असली तरी ह्याला आम्ही वेगळं स्वरूप दिलेलं आहे. चाचणी आहे ही डॉक्टर शिवाजी काळगे यांची. आणि सेमी म्हणजे ट्रायल, सेमी, हा, आणि फायनल. मी आपल्याला सांगू इच्छितो, आज जे सर्वेक्षण चालू आहेत भारतामध्ये, पहिल्या टप्प्याचं मतदान झालं देशामध्ये. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये भारत देशाचा मतदार आहे हे देश सांगतोय. भारतीय जनता पक्ष आज भारत देशामध्ये पिछेहाट होते त्यांची. दक्षिणे नाही, ईशान्येमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूकच लढवत नाही. पश्चिम, आपण महाराष्ट्र हा पश्चिमेमध्ये आहे आणि उत्तरेमध्ये त्यांच्या जागा कमी होत चाललेल्या आहेत. आणि म्हणून त्यांना, कारण तुम्ही ठरवलंय बदल करायचा. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला निवडून देण्याचं तुम्ही ठरवलंय. काय नांदेडचं काय चाललंय ऐकू येतं की नाही तुम्हाला? जवळच आहे. नांदेडमध्ये बघा हात, लातूरमध्ये हात, धाराशिवमध्ये धनुष्यबाण, मशाल, धाराशिवमध्ये मशाल, काहीतरी तिथं घड्याळ आणि मशाल अशी लढाई आहे. धनुष्यबाण तर आता, हा, धनुष्यबाण चोरीला गेला. धनुष्यबाण चोरीला गेलाय तर गेलाय, घड्याळ घेऊन गेलाय. बीडमध्ये तुतारी, जालन्यामध्ये हात, छत्रपती संभाजीनगर मध्ये मशाल, हिंगोलीमध्ये मशाल, परभणीमध्ये मशाल. मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि किती मतांनी आपण डॉक्टर शिवाजी काळगेंना निवडून देतो? तुम्ही जर अधिक मताने निवडून दिलं तर ते अधिक वेळा इथे येतील. मी म्हणणार त्यांना लातूरला जरा जाऊन या, ते म्हणतील नाही जरा जाऊन येतो, मग उदगीरला जातो, वगैरे वगैरे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर शिवाजी काळगेंना देखील आम्ही असं सांगू की लातूरला आहोत आम्ही. पहिल्यांदा तुम्ही जळकोट, उदगीर, निलंगा, देवणी, शिरूर आनंदपाळ, आणि शिरूर आनंदपाळचे ते राणी अंकुलगा अगदी जवळ आहे. त्यामुळं त्यांना इथं तुमच्या संपर्कात राहण्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही. खूप उन्हामध्ये तुम्ही खूप वेळापासून या ठिकाणी बसलेले आहात. यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि मग आता काय, आता जळकोट तालुक्याचे जावाई बापू आहेत ते म्हटल्यानंतर जावायाचा मान किती असतो. मग आता तुम्ही एक शब्द द्या, शिरूर आनंदपाळ तालुक्यापेक्षा, शिरूर आनंदपाळ तालुक्यापेक्षा जळकोट तालुक्यातून अधिक लीड ही तुम्ही देणार, एवढा आम्हाला हात वर करून सांगा. पेटती मशाल घेऊनी हाती, ऐकलं की नाही? पेटती मशाल घेऊनी हाती, गाढावी गद्दारी. पेटती मशाल घेऊनी हाती, गाढावी गद्दारी, वाजवावी विजयाची तुतारी. आपण मोठ्या संख्येने इथं आला, सगळ्यांच्याच आज भेटीगाठी झाल्या, याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि इथंच किडेअप्पा, इथंच आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या विजयाची सभा घ्यायची आहे.
आणि तुम्ही सगळे त्या सभेला यायचंय. आचारसंहितेमुळे तुमचा आज आम्हाला पाहुणचार करता आला नाही, पण विजयाच्या सभेला पाहुणचारासकट आपले आभार आम्ही व्यक्त करू, एवढंच या निमित्तानं मी बोलतो. न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, विलासराव देशमुख साहब की बात पर. न जात पर न पात पर, विलासराव देशमुख साहब की बात पर, बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.